त्यानुसार प्रभागाच्या सीमा निश्चित झालेली आहे आणि नुकतंच 23 मेला आयोगाने आपल्याला महिला आरक्षण काढण्याबद्दल निर्देश दिले आहेत। त्याच्यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण प्रवर्गात किती महिला कोणत्या प्रभागात आरक्षित होतील त्याबद्दल प्रवर्गाची लोकसंख्या 1,88,444 इतकी होती। आता आपली जी पुढची निवडणूक होणार आहे ती 156 सदस्यानुसार होणार आहे आणि 52 प्रभाग राहणार आहेत आणि हे 52 प्रभाग त्रिसदस्यीय प्रभाग रचनेनुसार राहणार आहेत। प्रत्येक प्रभागात अ, ब व क असे 3 जागा राहणार आहेत आणि साधारणतः आपली जी लोकसंख्या आहे नागपूर महानगरपालिका क्षेत्राची या शीटमध्ये दिलेला आहे। त्यानुसार महिला SC आरक्षण काढताना सपोज एकही आरक्षण महिला याच्यात निघालं नाही तर मग ज्या कॉमन जागा ज्या आहेत SC आणि ST साठी या 8 जागांमधूनच 6 जागांसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे। सपोज एक SC महिलासाठी निघाली तर जे 6चं STचं आरक्षण आहे ते उर्वरित 6 जागांमधून काढण्यात येईल। 2 निघाल्या SC महिला 2 निघाल्या तर उर्वरित ज्या 6 आहेत त्या थेट आरक्षित होणार आहेत। मग ST साठी ड्रॉ काढायची आवश्यकता राहणार नाही। 3 जागा निघाल्या तर मग उर्वरितच्या 5 जागा आहेत त्या थेट आरक्षित होईल आणि बाकी हे रोल करून समोर ठेवण्यात येतील। या 31 झाल्यानंतर त्या ट्रान्सपरंट बॉक्स आहेत त्याच्यात ठेवून मग चक्री फिरवून ती शाळांच्या मुलांच्या हस्ते काढण्यात येतील। प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 18 प्रभाग क्रमांक 19 प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 21 प्रभाग क्रमांक 27 प्रभाग क्रमांक 28 प्रभाग क्रमांक 30 प्रभाग 33 प्रभाग क्रमांक 34 प्रभाग क्रमांक 36
प्रभाग क्रमांक 37 अ, प्रभाग क्रमांक 38 अ, प्रभाग 39 अ, प्रभाग 43 अ, प्रभाग क्रमांक 44 अ, प्रभाग क्रमांक 45 अ, प्रभाग क्रमांक 46 अ, प्रभाग क्रमांक 51 अ, आणि शेवटचं प्रभाग क्रमांक 52 अ. अनुसूचित जातीच्या एकूण 31 प्रभागाच्या अ जागेच्या चिठ्ठ्या आपण घेतलेल्या आहेत. एक एक काउंट करून या चिठ्ठ्या ट्रान्सपरंट बॉक्समध्ये टाकण्यात येतील. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आणि 31. या 31 जागांपैकी 16 चिठ्ठ्या काढून अनुसूचित जातीचं महिला आरक्षण निश्चित करायचे आहे. तुमच्याकडे जे पत्रक दिले आहे त्याच्यात तुम्ही आरक्षण निघाल्यानंतर त्याच्यात मार्क करू शकता. अनुसूचित जातीची कोणती जागा महिलांसाठी निश्चित करण्यात आरक्षित झाली 16 नुसार. अनुसूचित जातीच्या पहिल्या जागेसाठी महिला आरक्षणासाठी अनुसूचित जाती महिला प्रभाग 2 अ. प्रभाग 2 अ महिलांसाठी अनुसूचित जाती महिलांसाठी पहिली जागा आरक्षित झालेली आहे. वो कर रहे अभी जहाँ पे वो अनुसूचित जाती महिलांसाठी दुसऱ्या जागेसाठी चिठ्ठी काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 10 अ ही महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेली आहे.
हेलो आ गया अनुसूचित जाती महिला हाँ लग गया तिसरं आरक्षण काढण्यात येत आहे. हाँ अभी लगा 6000 दिखाई स्पीड हाँ लगाया हाँ लगा दिया है हाँ सर अनुसूचित जाती महिलासाठी तिसरं आरक्षण काढण्यात आलेलं आहे. प्रभाग क्रमांक 43 अनुसूचित जाती महिला. तू थांबला तो स्टेजवर जमा आम्ही निघतो हा परत फिरवा दे. लॉक करून परत फिरवा. एक मिनट अनुसूचित जाती महिलासाठी चौथी जागा सोडत काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 13 हाँ सर अनुसूचित जाती महिला 5व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 20 6व्या जागेसाठी महिला आरक्षण अनुसूचित जाती. प्रभाग क्रमांक 30 अनुसूचित जाती महिला 7वं आरक्षण काढण्यात येत आहे. ही 7व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. अनुसूचित जाती महिला 7वी जागा. प्रभाग क्रमांक 27 8व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. अनुसूचित जाती महिला 8वी जागा. प्रभाग क्रमांक 39 9व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. अनुसूचित जाती महिला 9वी जागा. अनुसूचित जाती महिला 9व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 16 अनुसूचित जाती महिला आरक्षण काढण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 37 अ 37A 37 अ अनुसूचित जाती महिला 10वी जागा 37 अ 11व्या जागेसाठी आरक्षण. प्रभाग क्रमांक 45 अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 45 अ 11वी जागा 12व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 1 अ प्रभाग क्रमांक 1 अ अनुसूचित जाती महिला 13व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. परत रोल करा ते परत रोल लॉक ओपन करून परत रोल करा. अनुसूचित जाती महिला 13व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 14 अ प्रभाग क्रमांक 14 अ अनुसूचित जाती महिला 13वी जागा 14व्या जागेसाठी आता आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 38 अ प्रभाग क्रमांक 38 अ अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 38 अ ही 14वी जागा आहे. रोल करा ते परत. पंधराव्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. अनुसूचित जाती महिला 15वी जागा. प्रभाग क्रमांक 15 अ प्रभाग क्रमांक 15 अ आता शेवटच्या जागेसाठी अनुसूचित जाती शेवटची जागा म्हणजे 16वी जागेसाठी आरक्षण काढण्यात येणार आहे. परत रोल करा ते. अनुसूचित जाती महिला एकूण 16 पैकी 15 आरक्षण काढलेले आहे. 16वी शेवटची जागा आरक्षण काढण्यात येत आहे. अनुसूचित जाती महिला प्रभाग क्रमांक 52 अ प्रभाग क्रमांक 52 अ अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झालेली आहे. एकूण 31 पैकी आपण 16 जागांसाठी अनुसूचित जाती महिलाचं आरक्षण काढलेलं आहे. अनुसूचित जाती महिलासाठी जे आरक्षित प्रभाग आहेत अनुसूचित जाती महिला आपण 16 आरक्षण जे काढलेले आहे ते प्रभाग क्रमांक 1 अ 2 अ 10 अ 13 अ 14 अ 15 अ 16 अ 20 अ 27 अ 30 अ 37 अ 38 अ 39 अ 43 अ 45 अ आणि 52 अ असे 16 प्रभाग अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित झालेले आहेत. अनुसूचित
जाती महिलासाठी जे 16 आरक्षण आपण सोडतीद्वारे काढलेले आहेत ते प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 13 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 37 म्हणजे बच्या या 5 जागांमधून आणि प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 24 आणि प्रभाग क्रमांक 25 अशा एकूण 9 प्रभागांमधून 3 चिठ्ठ्या अनुसूचित जमाती महिलांसाठी सोडतीने आरक्षित करावयाच्या आहेत. 3 प्रभाग आपण थेट निश्चित केलेले आहेत आणि उर्वरित 3 प्रभाग या 9 प्रभागांमधून सोडतीने काढावयाचे आहेत. एकूण 9 मोजून त्या ट्रान्सपरंट बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाका अनुसूचित जमाती महिलांसाठी. एक 2 3 4 5 6 7 8 आणि 9 या 9 प्रभागांमधूनच अनुसूचित जमाती महिलांसाठी पहिल्या जागा सोडतीने काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 24 प्रभाग क्रमांक 24 ही सोडतीने अनुसूचित जमाती महिलांसाठी निश्चित झालेली आहे. अनुसूचित जमाती महिलांसाठी दुसऱ्या जागेसाठी सोडत काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 11 प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झालेली आहे आणि तिसरी जागा आणि शेवटची अनुसूचित जमाती महिला. परत रोल करा परत रोल करा ते अडकलं. लॉक उघडून रोल करा. अनुसूचित जमाती महिलांसाठी शेवटची जागा अनुसूचित जमाती महिला प्रभाग क्रमांक 37 प्रभाग क्रमांक 37 ही सोडतीने अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. एकूण 6 जागांपैकी आपण 3 जागा ज्या आहेत त्या थेट निश्चित केल्या होत्या. अनुसूचित जातीचं आरक्षण काढल्यानंतर ज्या थेट निश्चित झालेल्या अनुसूचित जमातीच्या जागा होत्या 4 प्रभाग क्रमांक 12 आणि प्रभाग क्रमांक 51 या थेट निश्चित झाल्या आणि उर्वरित 3 जागा ज्या सोडतीने निश्चित केलेल्या आहेत त्या प्रभाग क्रमांक 24
प्रभाग क्रमांक 11 अ आणि प्रभाग क्रमांक 37 ब या 3 जागा सोडतीने निश्चित केल्या आहेत. म्हणजे एकूण 6 जागांसाठी आरक्षण आता अनुसूचित जमातीसाठी फायनल झालेलं आहे. अनुसूचित जाती महिला व अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षण 16 जागा आणि 6 जागेसाठी फायनल झालेलं आहे. आता सर्वसाधारण महिलांसाठी जे आरक्षण काढण्यात येणार आहे तर सर्वसाधारण महिलांसाठी एकूण 56 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी प्रभाग क्रमांक अ च्या आपण 17 जागा थेट आरक्षित केल्या आहेत, ज्याच्यात तिन्ही प्रभाग सर्वसाधारण आहेत. अशा 17 जागा तुमच्याकडे जे चार्ट दिलेले आहे त्याच्यात आपण आयोगानेच निश्चित करून दिलेलं आहे. ज्या ठिकाणी तिन्ही जागा सर्वसाधारणसाठी आहेत त्याच्यातल्या 17 अ च्या जागा थेट निश्चित झालेल्या आहेत आणि ब च्या 27 जागा जिथे 2 जागा सर्वसाधारणसाठी आहेत अशा ब जागेपैकी 27 जागा थेट महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 17 अ च्या आणि 27 ब च्या म्हणजे एकूण 17 + 27 म्हणजे 44 जागा या थेट महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत 56 पैकी. आणि उर्वरित ज्या 12 जागा आहेत त्या सोडतीने निश्चित करण्यात येणार आहेत. आणि ही सोडत जी आहे त्या फक्त ब जागेमधून काढण्यात येणार आहे. क जागा संपूर्ण 52च्या 52 सर्वसाधारण राहणार आहे. आणि या ज्या 12 जागा आहेत ज्या प्रभागांमध्ये तिन्ही जागा सर्वसाधारणसाठी आहे आणि ज्याच्या 17 जागा महिलांसाठी आपण थेट आरक्षित केलेल्या आहेत अशा प्रभागामधूनच या 17 जागांसाठी 12 महिलांसाठी निश्चित करण्यात येणार आहेत. आणि वच्या ज्या मी 27 जागा सांगितल्या ज्या आपण थेट आरक्षित केलेल्या आहेत महिलांसाठी त्या जागा मी वाचून दाखवतो आहे. प्रभाग क्रमांक 1, 2, 5, 7, 8, 9, 11, 14, 15, 18, 19, 21, 24, 25, 27, 28, 30, 33, 34 काढणार आहोत. त्या ब च्या जागा म्हणजे 3 ब, 6 ब, 17 ब, 22 ब, 23 ब, 26 ब, 29 ब, 31 ब, 32 ब, 35 ब, 40 ब, 41 ब, 42 ब, 47 ब, 48 ब, 49 ब आणि 50 ब या 17 जागांमधून 12 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील आणि उर्वरित ज्या 5 जागा आहेत त्या सर्वसाधारण राहतील. म्हणजे सर्वसाधारणसाठी क च्या 52 जागा आणि सोडतीने ज्या या 5 जागा निश्चित होतील अशा 5 जागा म्हणजे 57 52 + 5 57 जागा सर्वसाधारणसाठी राहणार आहेत. तर या ज्या 17 प्रभाग आहेत ते एक एक करून मी वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 3 ब सर्वसाधारण महिलांसाठी जे सोडत काढण्यात येणार आहे त्याच्यातले प्रभाग 3 ब प्रभाग 6 ब प्रभाग 17 ब प्रभाग 22 ब प्रभाग 23 ब प्रभाग क्रमांक 26 ब प्रभाग क्रमांक 29 ब प्रभाग क्रमांक 31 ब प्रभाग क्रमांक 32 ब प्रभाग क्रमांक 35 ब
प्रभाग क्रमांक 40 ब प्रभाग क्रमांक 41 ब प्रभाग क्रमांक 42 ब प्रभाग क्रमांक 47 ब प्रभाग क्रमांक 48 ब प्रभाग क्रमांक 49 ब आणि प्रभाग क्रमांक 50 ब अशा एकूण 17 ब च्या जागेमधून 12 चिठ्ठ्या काढून सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करावायच्या आहेत. एकूण 17 जागा काउंट करून प्रभाग क्रमांक 17 जागा महिलांसाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहेत. 17 मधून 12 जागांसाठी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ब च्या या 17 जागांमधून 12 जागा सर्वसाधारण महिलांसाठी सोडतीने निश्चित करावायच्या आहेत आणि उर्वरित 5 जागा सर्वसाधारण राहणार आहेत. सर्वसाधारण महिलांच्या 12 जागांसाठी पहिलं आरक्षण प्रभाग क्रमांक 31 ब प्रभाग क्रमांक 31 ब महिलांसाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेली आहे. दुसऱ्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला दुसऱ्या जागेसाठी 22 ब तिसऱ्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. 12 पैकी 12 ज्या एकूण जागा काढावायच्या त्याच्यातलं तिसरं सर्वसाधारण महिला तिसऱ्या जागेसाठी आरक्षण जे निघालेलं आहे ते प्रभाग क्रमांक 23 ब प्रभाग क्रमांक 23 ब चौथ्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला चौथी जागा प्रभाग क्रमांक 40 ब प्रभाग क्रमांक 40 ब चौथी जागा 5व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक 32 ब, प्रभाग क्रमांक 32 ब 6व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला 6वी जागा. 49 ब, प्रभाग क्रमांक 49 ब 7व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण 7वी जागा 29 ब, प्रभाग क्रमांक 29 ब 8व्या जागेचं आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 35 ब, प्रभाग क्रमांक 35 ब सर्वसाधारण महिला 8वी जागा 9व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 ब सर्वसाधारण महिला दहाव्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला 10वी जागा. प्रभाग क्रमांक 48 ब, प्रभाग क्रमांक 48 ब सर्वसाधारण महिला 11व्या जागेसाठी आरक्षण काढण्यात येत आहे. सर्वसाधारण महिला 11वी जागा. प्रभाग क्रमांक 6 ब, प्रभाग क्रमांक 6 ब सर्वसाधारण महिला 12वी शेवटची जागा. प्रभाग क्रमांक 42 ब, प्रभाग क्रमांक 42 ब सर्वसाधारण महिला 12वी जागा. प्रभाग क्रमांक 42 ब सर्वसाधारण महिलांसाठी आता 12 जागेचं जे आपण ब जागेसाठी आरक्षण काढलेलं आहे, 17 पैकी ज्या 12 जागा निश्चित करावायच्या त्या सोडतीने आपण आरक्षण काढलेलं आहे. ते प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 6 ब, प्रभाग क्रमांक 17 ब, प्रभाग क्रमांक 22 ब, प्रभाग क्रमांक 23 ब, प्रभाग क्रमांक 29 ब, प्रभाग क्रमांक 31 ब, प्रभाग क्रमांक 32 ब, प्रभाग क्रमांक 35 ब, प्रभाग क्रमांक 40 ब, प्रभाग क्रमांक 42 ब, प्रभाग क्रमांक 48 ब आणि प्रभाग क्रमांक 49 ब या 12 जागा महिलांसाठी सोडतीने आरक्षित झालेल्या आहेत. आणि ज्या उर्वरित 5 जागा म्हणजे प्रभाग क्रमांक 3 ब, प्रभाग क्रमांक 26 ब, प्रभाग क्रमांक 41 ब, प्रभाग क्रमांक 47 ब आणि प्रभाग क्रमांक 50 ब या सर्वसाधारण जागा राहणार आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित
जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत आता संपलेली आहे. या सोडत जी आहेत एकूण आरक्षण जे आहे ते उद्या दिनांक 1 तारखेला प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि फक्त आरक्षणावरच आक्षेप असल्यास सोडतीवर तर आरक्षणाच्या सोडतीवर आक्षेप असल्यास ते 6 तारखेपर्यंत जमा करायचे आहेत निवडणूक कार्यालयात. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.